नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आढळरावांची निवडणुकीतून माघार, शिरूर लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट. काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, महायुतीत शिरूर लोकसभा मतदारसंघ हा अजित पवार गटाला मिळण्याची दाट शक्यता आहे. परंतु अजित पवार गटात विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना टक्कर देण्यासाठी सक्षम उमेदवार नसल्याने आढळराव पाटलांनी राष्ट्रवादीतून निवडणूक लढावी अशी चर्चा सुरू आहे. मात्र या आयामारांना पक्षातून तिकीट नको अशी भूमिका अजित पवार गटातील स्थानिक नेत्यांनी जाहीर केल्याने शिरूर लोकसभा मतदारसंघात मोठा पेच निर्माण झाला आहे. यावरूनच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची माहिती समोर आली. शिरूर लोकसभा निवडणुकीसाठी मला तिकीट द्यावे मागणी अद्याप केली नाही किंवा त्याबाबत जाहीर वक्तव्य केले नाही. राज्याचे मुख्यमंत्री आणि आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे ठरवतील तो निर्णय मला मान्य असेल. शिरूरच्या निवडणुकीसाठी मला तिकीट मिळावे यासाठी मी आग्रही नाही असे म्हणत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे शिरूरच्या राजकीय वातावरणात मोठा ट्विस्ट आला असून या महायुतीत स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत आलबेल असल्याचं दिसून येत आहे. म्हाडा पत्रकार परिषदेत आढळराव पाटलांनी राजकीय परिस्थितीबाबत भाष्य केले. शिवसेनेकडून उद्या राष्ट्रवादीकडे जाणार अशा बातम्या समोर आल्या होत्या. त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. त्याबाबत कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवायचीच असे स्पष्ट केले. जोपर्यंत कोणत्या पक्षाकडे जागा हे निश्चित होत नाही तोपर्यंत पर्याय खुला राहील असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. परिस्थितीनुसार निवडणूक लढवू त्याबाबत माझे नेते एकनाथ शिंदे ठरवतील ते मला मान्य असेल. निवडणूक लढवण्यासाठी आग्रही नाही असा पुनरुच्चार करत आढळराव पाटलांनी निवडणूक न लढण्याची सध्या तरी इच्छा व्यक्त केली. यावेळी महाविकास आघाडीचे सरकार असताना राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवत असल्याचा गंभीर आरोप आढळराव पाटलांनी केला. याबाबत पुन्हा राष्ट्रवादी सोबत तुम्ही जाणार का यावर बोलताना ते म्हणाले की आताची परिस्थिती बदलली आहे. महायुतीमध्ये कार्यकर्त्याचे मनोमिलन झाले आहे. या प्रश्नावर मनोमिलन आहे म्हणूनच महायुती एकत्रित लढते असल्याचे म्हणत त्यांनी यावर विधान केले. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आढळराव पाटील पुन्हा राष्ट्रवादीसोबत जाणार का? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. भेटू लवकरच एका स्पेशल रिपोर्टसह. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.